नमस्कार, मी क्षितिज भालेराव. नमस्कार, मी अमोल पाटील. या शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला नाबार्ड ऑफिस अटेंडंट जी आत्ताच 21 नोव्हेंबरला एक्झाम झालेली होती त्या एक्झाममध्ये नेमके क्वेश्चन कोणते आलेले होते, त्याची डिफिकल्टी लेवल काय असणार आहे, ह्या सगळ्या बाबतीत एक शॉर्ट इन्फॉर्मेशन बघायची आहे. तर आपण दोन्ही पहिले रिझनिंग आणि त्यानंतर इंग्लिश या दोन्ही सेशनच्या बाबतीत डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन पुढे बघणार आहेत. तर सर्वप्रथम मी स्टार्ट करत असताना लॉजिकल रिझनिंगचं सेक्शन जे आलेलं होतं त्या बाबतीत डिटेल इन्फॉर्मेशन सांगेल. हां, तर रिझनिंगचं सेक्शन सांगितल्याप्रमाणे जेव्हा ॲड आलेली होती अराऊंड आजपासून एक 45 ते 50 दिवस अगोदर, ज्या दिवशी नोटिफिकेशन आलं होतं त्याच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशीच आम्ही सांगितलेलं होतं यूट्यूबवर की नाबार्ड ऑफिस अटेंडंट जी लास्ट टाईम 2019ला आलेली होती त्याची डिफिकल्टी लेवल खूप सोपी होती आणि याही वर्षी जी एक्झाम आलेली होती तीही डिफिकल्टी लेवल खूप इझी असणार आहे. त्यामुळे 10वी पास असलेल्या सगळ्या आणि अंडर ग्रॅज्युएट जेवढेही विद्यार्थी आहेत त्यांना हे फॉर्म भरायला सांगितलेले होते आणि तेव्हाही सांगितलं होतं की सगळे सेक्शन जे असतील कॉन्ट, रिझनिंग, इंग्लिश आणि जनरल अवेअरनेस जे प्रत्येकी 30-30 मार्क्ससाठी विचारले गेले होते त्याची डिफिकल्टी लेवल सोपी असणार आहे आणि याचा 45 ते 50 दिवसामध्ये चांगला अभ्यास होऊ शकतो आणि एक चांगला जॉब आपल्याला भेटण्याची संधी होती. तर तीच एक्झाम जी आत्ता 21 तारखेला झालेली होती त्याच्यात रिझनिंगचं जे सेक्शन होतं त्यामध्ये जो बँकिंगचा पॅटर्न होता, इवन RBI असिस्टंट, IBPS क्लर्क या एक्झाममध्ये जे क्वेश्चन विचारले जातात ते सगळेच्या सगळे क्वेश्चन ज्यामध्ये सिलॉइझममध्ये आपल्याला जर बघितलं तर ओन्ली फ्यू सिलॉगवर डिपेंड त्याच्यामध्ये 3 ते 4 क्वेश्चन विचारले होते ज्याची डिफिकल्टी लेवल एकदम 2 स्टेटमेंट किंवा 3 स्टेटमेंट आणि त्याच्यावर डिपेंड 2 कन्क्लुजन, एकदम इझी लेवलचे क्वेश्चन ज्यामध्ये कुठलेही कन्फ्युजन होणार नाही या टाईपचे क्वेश्चन होते. म्हणजे आउट ऑफ मार्क याच्यातले 3 किंवा 4 मार्क आपल्याला जर घ्यायचे असतील तर हार्डली एखादा मिनिट लागला पाहिजे होता. कोडिंग डिकोडिंगमध्ये आपल्याला चायनीज कोडिंग डिकोडिंग ज्याच्यामध्ये वर्ड टू वर्ड कोड जे दिलेले आहेत त्या वर्ड टू वर्ड कोडिंगला 4 मार्कासाठी क्वेश्चन आलेले होते. तीही एकदम इझी लेवलची कोडिंग होती ज्यामध्ये आपल्याला न लिहिताही डायरेक्ट क्वेश्चन लक्षात येत होते की याचे कोड काय आहेत. त्यानंतर सिटिंग अरेंजमेंटमध्ये आपण लिनियर सिटिंग अरेंजमेंटचा पार्ट विचारलेला होता ज्यामध्ये 6 पर्सन एका लाईन अरेंजमेंटमध्ये सगळ्यांची फेसिंग नॉर्थ दिलेली होती. एकदम इझी लेवलचा क्वेश्चन हा 5 मार्कासाठी विचारलेला होता. हार्डली याचा टाईम 1.5 ते 2 मिनिट असला पाहिजे होता ॲक्च्युअल एक्झाममध्ये. ज्यांचीही एखादी चांगली प्रॅक्टिस किंवा या एक्झामच्या आधी आम्ही जे काही लाईव्ह सेशन घेतले होते ज्यामध्ये क्षितिज सरांचे असतील, इंग्लिशचे कॉन्टचे शरद सरांनी घेतलेले असतील किंवा रिझनिंगचे मी सेशन जे घेतले होते तो जरी पार्ट तुम्ही लाईव्हमध्ये अटेंड केलेला असेल तरी त्यामध्ये जे क्वेश्चन विचारले होते ते यापेक्षा थोडे मॉडरेट होते आणि एक्झाममध्ये त्यापेक्षा इझी लेवलचे क्वेश्चन विचारले होते. तर 1.5 ते 2 मिनिटाचा टाईम आपण त्याच्यासाठी एक्सपेक्ट करू शकतो. ऑर्डर अँड रँकिंगमध्ये रँकिंग बेस्ड क्वेश्चन आपल्याला 3 ते 4 विचारलेले होते, ते पण इझी लेवलचे होते. इनइक्वॅलिटीमध्ये सिम्पल स्टेटमेंट डिरेक्टली A<B<C <D>E ज्याच्यात कुठेही स्टेटमेंट कनेक्ट करायची गरज नाही, डायरेक्ट स्टेटमेंट आणि 2 कन्क्लुजन या पद्धतीचे एकदम इझी क्वेश्चन 4 विचारले होते. बॉक्स बेस पझल, जनरली बॉक्स बेस पझल आपल्याला क्लरिकल प्री IBPS सारखा असेल किंवा SBI सारखा ज्यामध्ये मॉडरेट लेवलची विचारले जाते आणि त्याला वेळ पण लागतो 3 ते 4 मिनिट. या एक्झाममध्ये जी बॉक्स बेस पझल विचारली होती ती हार्डली 2-1 मिनिटामध्ये सॉल्व्ह होण्यासारखी होती. एकदम इझी लेवलची पझल, त्यालाही 4 ते 5 मार्क विचारले होते. रो बेस क्वेश्चन त्यामध्ये विचारले होता आणि मिसलेनियसमध्ये आपल्याला ऑड फाइंड आउट करण्यासाठी किंवा पेअर ऑफ लेटरचे क्वेश्चन असे टोटल जर बघितले तर 30 क्वेश्चन जे रिझनिंग सेक्शनमध्ये विचारले होते त्याची डिफिकल्टी लेवल जी एकदम इझी, कुठं तुम्ही ॲनालिसिस बघितलेलं असेल एखाद्या ॲपवर वगैरे तर तिथं मॉडरेट, इझी टू मॉडरेट असा पेपरचं लेवल सांगितलेलं आहे. पण क्वेश्चनची लेवल बघता आणि विद्यार्थ्यांचे रिव्ह्यू बघता त्यामध्ये लेवल मॉडरेट कुठेही नव्हती. रिझनिंगचं पूर्णच्या पूर्ण सेक्शन 30 पैकी 30 मार्क घेण्यासारखं होतं, त्याची लेवल पूर्ण इझी होती. त्यामुळे याच्यात आपण एक्सपेक्ट करू शकतो की खूप साऱ्या अंडर ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांनी जी एक्झाम दिली ते या सेक्शनमध्ये आउट ऑफ मार्क पण घेतील आणि त्यांना जॉब लागण्यासाठी या 30च्या जो रिझनिंगचा सेक्शन होता याचा चांगला उपयोग होईल. या एक्झामचा उपयोग तुम्हाला पुढे अंडर ग्रॅज्युएट विद्यार्थी जे फायनल इयरला अपियर झालेले आहेत
ते SBI सारख्या ॲडला क्लरिकल असेल किंवा PO असेल इथं अप्लाय करू शकतात. तर अशा एक्झामचा फायदा तुम्हाला SBIमध्ये डिरेक्टली होऊ शकतो किंवा ज्या कोणत्या अंडर ग्रॅज्युएटसाठी एक्झाम असतील त्यांनाही या सगळ्या एक्झामचा फायदा होणारच आहे. तर यापुढे अशा कुठल्याही जर एक्झाम आलेल्या असतील तर त्या सगळ्या एक्झामला आधी आपण अप्लाय केलं पाहिजे. त्याच्यातून येणारा अनुभव आपल्याला पुढच्या सगळ्या एक्झामसाठी कामी येणार आहे. तर रिझनिंगच्या सेक्शनसाठी सध्या आपण इथं थांबणार आहेत. त्या पुढचं सेक्शन इंग्लिशचं क्षितिज भालेराव सर घेतील. तर मी क्षितिज सरांना विनंती करतो त्यांनी इंग्लिशच्या बाबतीत पूर्ण डिटेलमध्ये सांगावं. चला, हॅलो फ्रेंड्स. तर बघा, नाबार्ड ऑफिस अटेंडंटचा जेव्हा फॉर्म सुटला होता तेव्हा आपण एक बॅच लॉन्च केली होती. तेव्हा मी एक व्हिडिओ रेकॉर्ड केला होता. त्यात मी तुम्हाला सांगितलं होतं की जर 10वी बेसिसवर एग्ज़ाम आहे तर ऑब्वियस सी बात है यार की एग्ज़ाम बहुत ईजी होने वाली है. एग्ज़ाम खूप सोप्या लेवलची येणार आहे हे मी तुम्हाला आधीपासून सांगत आलो आहे. आता प्रॉब्लेम असा आहे की इंग्लिशची भीती जी असते त्यामुळे पोरं घडी माझ्याकडे येऊन हेच विचारत होते, सर एक्झाम 10 दिवसावर आहे, 9 दिवसावर आहे, काय करू, कोणते व्हिडिओज बघू. तेव्हाही मी तुम्हाला हेच सांगितलं होतं की टेन्शन घेऊ नका, एक्झाम जी आहे ती एकदम इझी लेवलची असणार आहे आणि एकदम स्टोरी बेस्ड जे आहे ते तुम्हाला RC येणार आहे. तर झालं तसंच. RC जो आला होता तो लिटरली कुठले तरी ॲनिमल्स आणि जे जंगलमध्ये राहता आहेत आणि मग ते जंगल सोडून चालले गेले असा तो RC होता, बरोबर. पॅराजंबलसुद्धा एकदम करण्यासारखा होता. इनफॅक्ट मला मुलं सांगतायत की एक स्टोरीलाच जंबल करून जे आहे त्यांनी पॅराजंबलचे 5 प्रश्न तयार करून टाकले होते, एकदम सोपे. क्लोज टेस्टही त्याच लेवलचे होते. आपण जे यूट्यूबवर थोडेफार का होईना जे क्वेश्चन्स घेतले होते त्यापेक्षाही सोप्या लेवलचे हे प्रश्न आले होते. जे आपण यूट्यूबला घेतले होते सोपे जे तुम्हाला सोपे वाटत होते, तुम्ही मला ऑफलाईनला मग विचारते, सर काल जो लेक्चर घेतला तुम्ही ऑनलाईन तेवढा इझी पेपर येईल का? मी तुम्हाला काय म्हटलं होतं, त्याच्यापेक्षाही इझी पेपर येईल, बरोबर. तर तसंच झालेलं आहे. मिसस्पेल्ड वर्ड्स आले होते काही सोपे. एरर डिटेक्शन, स्पॉट द एरर, तसं तर मी नेहमी सांगतो की स्पॉट द एररपासून थोडंसं लांब राहा, परंतु हे करण्यालायक क्वेश्चन्स होते, एकदम सोपे ॲडवर्ब LY वाले आणि सब्जेक्टवर अग्रीमेंटवर बेस्ड हे एरर डिटेक्शनचे क्वेश्चन होते. पुढे वोकॅब, मला वाटतंय सिनोनिम अँटोनिममध्ये लेफ्टचा ऑपोजिट विचारला होता, लेफ्टचा. आता ऑब्वियसली कंटेक्च्युअल पूछाय तर लेफ्टचा राईट तर होणार नाही. जंगलातले ॲनिमल्स सोडून चालले गेले आहे जंगल, मग लेफ्टचा ऑपोजिट तिकडे झाला असता स्टेड, राहिले जंगलमध्ये गेले नाही, तिथं राईट करून आले असेल तर प्रॉब्लेम होणार आहे. लेफ्टचा राईट होणार नाही, लेफ्टचा काय होणार आहे, स्टेड होणार आहे. ठीक आहे. तर जे आपण क्लासमध्ये ऑफलाईनला असो किंवा ऑनलाईनला जे आपण काही थोडेफार क्वेश्चन्स घेतले त्यापेक्षाही सोपा हा पेपर होता आणि 100% 30 पैकी 30 मार्क्स तुम्हाला या एक्झाममध्ये मिळू शकता असा हा पेपर होता. अजून एक गोष्ट, 1000 इंग्लिश स्टोरीज नावाचं ॲप मी तुम्हाला डाउनलोड करायला लावलं होतं. 1000 इंग्लिश स्टोरीज आठवत असेल तुम्हाला. त्याच स्टोरीपैकी एक स्टोरी जी आहे ती कालच्या पेपरमध्ये आलेली आहे. त्याच ॲपमधली एक स्टोरी कालच्या पेपरला आलेली आहे. ठीक आहे. तर एकदम इझी पेपर होता. आता याचा फायदा कसा होईल बघा, तुम्ही जर ट्रेंड बघता ह्या वर्षाचा तर इंग्लिश बऱ्यापैकी सोपंच येतं आहे. IBPS POला बघा, इंग्लिश जे आहे ते रिझनिंग आणि मॅथ्सपेक्षा मला वाटतं कम्पॅरेटिव्हली इझी आलं होतं. SOला सुद्धा तसंच झालं आहे, इंग्लिश सोपं आलेलं आहे. SBI क्लर्क जी झाली होती ती सुद्धा सोपीच आली होती याच्या आधी जी झाली. IBPS क्लर्कला सुद्धा इंग्लिश हा सोपा आला होता आणि काल BIS आणि नाबार्ड ऑफिस अटेंडंट दोघांना इंग्लिश सेक्शन खूप सोपा आला आहे. गुड न्यूज अशी आहे की सपोज आता SBI क्लर्क जर झाली तर हा ट्रेंड जर कंटिन्यू राहिला तर SBI PO आणि SBI क्लर्कला इंग्लिशचा पेपर सोपा येणार आहे. तर हे जे टाइप्स आहे याच्यावर जास्त प्रॅक्टिस करायची आपल्याला. लवकरच आपण SBI वॉरियर्स बॅच सुद्धा चालू करणार आहे जेणेकरून तुम्हाला SBI क्लर्क आणि SBI POला इंग्लिश सेक्शनमध्ये खूप फायदा होणार आहे. ठीक आहे. चला, तर एक ओव्हरऑल रिव्ह्यू जो आहे तो अमोल सरांना मी घ्यायला सांगतो आणि इथे माझे 2 शब्द जे आहे ते संपवतो. थँक्यू सो मच. चला, जसं क्षितिज सरांनी इंग्लिशच्या बाबतीत किंवा मी आधी रिझनिंगच्या बाबतीत सांगितलं होतं तसंच बाकी सेक्शनमध्ये पण आपल्याला क्वांट असेल किंवा जनरल अवेअरनेस असेल. क्वांटच्या बाबतीत सांगायचं झालं, रिझनिंग सारखाच मिळता जुळता एकदम सोपा पेपर होता ज्यामध्ये कॅल्क्युलेशन जे होते ते इझी ज्याच्यासाठी पेन पेपर पण यूज करायची गरज नव्हती. याच पद्धतीचे कॅल्क्युलेशन होते. एक सिंगल DI होता तो पण एकदम इझी होता. म्हणजे इथं पण आपण क्वांटचा जर चांगला अभ्यास मागच्या 30-35 दिवसामध्ये केला असेल तर तिथंही तुम्हाला अरिथमॅटिकचा थोडं 2-4 क्वेश्चन जर सोडले तर 30 पैकी 25 मार्क घेण्यासाठी तो स्कोप होता.
क्वांटमध्ये. आणि जनरल अवेअरनेसमध्ये मोस्टली मागच्या 4 महिन्यामध्ये जे GAचे क्वेश्चन आले होते आणि आतिश सरांनी जे तुम्हाला कंटिन्यू यूट्यूबला लेक्चर घेतलेले होते त्याच्यापैकी बऱ्यापैकी क्वेश्चन यामध्ये विचारले होते. इवन आतिश सर जर सेपरेटली GAच्या बाबतीत एखादं सेशन घेणार असतील तर नाबार्डमध्ये कोणते क्वेश्चन आले होते एक्झॅक्ट त्या क्वेश्चन सहित सर तुम्हाला करेक्ट आन्सर आणि चुकलेले तुमचे आन्सर या गोष्टी तुम्हाला टॅली करता येतील. त्या पद्धतीचं एखादं सेशन जनरल अवेअरनेसचं घेणार असतील तर तेही तुमच्या उपयोगी असेल. बट यापुढे एकच एक्झाम होती त्यामुळे पुढं या एक्झाम ॲनालिस्टचा पुढं फायदा होणार नाही, कोणती शिफ्ट नाही आहे वगैरे. पण जसं क्षितिज सरांनी सांगितलं तर आपल्याला जर SBI PO किंवा क्लरिकलच्या एक्झाम पुढं असतील तर त्याला या झालेल्या एक्झामचा भरपूर फायदा होणार आहे. सोबत याचा कट ऑफ काय लागणार आणि ह्या गोष्टीमध्ये आपण चर्चा न करता पेपर झालेला आहे, पेपर झाला आहे आणि सबमिट झाला आहे, याचा अर्थ तुमचा रिझल्ट झालेला आहे, फक्त तो डिक्लेअर व्हायचा बाकी आहे. रिझल्ट तुमचा लागला आहे म्हणजे तुमचं एक्झाम सबमिट झाली, इथंच आहे, त्याला आपण काही चेंज करू शकत नाही. त्यामुळे कुठल्याही कट ऑफचा विचार न करता येणाऱ्या सगळ्या एक्झामची आपण तयारी केली पाहिजे. एवढंच आपण या सेशनमधून शिकलं पाहिजे. तर इथं आपण सध्या थांबणार आहोत. तर हेच आपलं नाबार्ड ऑफिस अटेंडंटच्या झालेलं आहे 21 नोव्हेंबरच्या पेपरच्या बाबतीत लॉजिकल रिझनिंग आणि इंग्लिश सेक्शनच्या बाबतीचं ॲनालिसिस होतं. टिल देन थँक्यू व्हेरी मच.